नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आणखी एक कठोर पाऊल उचललं आहे. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलं आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या NTA करण्यात येत असलेल्या व्यापक फेरबदलांचाच हा एक भाग आहे. बरखास्त केलेले बहुतांश कर्मचारी कंत्राटी असल्याचं समजतं. सरकार NTA संरचनात्मक बदल करण्याच्या तयारीत असून पुढील एका महिन्यात या संस्थेची पुनर्रचना केली जाईल. ही संस्था आपल्या बाह्य सेवा घेण्याच्या पद्धतीत बदल करेल आणि हे बदल तज्ज्ञ समितीच्या शिफारशींवर आधारित असतील. सरकार आता यात संरचनात्मक बदल करण्याच्या दिशेनं पावलं उचलत आहे. त्यानंतर NTAनं UPSC प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे वरिष्ठ व्यावसायिक पदांची अधिसूचना जारी केली आहे. प्राध्यापक के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार संस्थात्मक बळकटीकरण केलं जाणार आहे. संसदेच्या पावसाळ्यात